आपण सर्वप्रथम भगवंताला आणि बाबाला एकतेने प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर मंडळाच्या आदेशाप्रमाणे आजचे भव्य सेवक संमेलन मौजा आवेगा तहसील पारशिवनी या परिसरामध्ये देण्यात आलं आणि सकाळला हवन कार्य आटपले. त्यानंतर एका भगवंताची शोभायात्रा निघाली आणि लगेच चर्चा बैठकीला सुरुवात झाली. भगवंताच्या बाबाचे स्वागत झाले. चर्चा बैठक सुरू आहे. या चर्चा बैठकमध्ये सृष्टी विधाता जगाचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. भगवंताला माझा प्रणाम. तसेच आपले सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे. बाबाला माझा प्रणाम. तसेच आई वाराणसी बाबाला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या आईला माझा प्रणाम. तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे कोषाध्यक्ष सुभाषजी देकर साहेब यांना माझा नमस्कार. तसेच परमपूज्य परमात्मा एक मंडळाचे सचिव किरणजी रावसाहेब यांना माझा नमस्कार. तसेच आजचे ज्यांनी महान त्यागी बाबा जुमदेवजीचे स्वागत केले असे ज्येष्ठ मार्गदर्शक सोनकुसरे काकाजी यांना माझा नमस्कार. तसेच मंडळाचे पदाधिकारी संचालक हेमराजजी शिंदेकर साहेब, तापेसरजी वैद्य साहेब, तसेच रमेशजी नकाते साहेब यांना माझा नमस्कार. तसेच मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक राऊत गुरुजी यांना माझा नमस्कार. तसेच माजी अध्यक्ष राजूभाऊ मदनकर यांना माझा नमस्कार. तसेच माजी सचिव नरेंद्रजी मेहर साहेब, माजी कोषाध्यक्ष फकीरचंदजी वैद्य साहेब, माजी संचालक गबनीजी भेंडरकरजी, संजयजी वाघमारे, तसेच भारतजी ठवकर यांना माझा नमस्कार. तसेच मंचावर माजी सहसचिव दिवटेजी यांना सुद्धा माझा नमस्कार. तसेच मंचावर बसलेले सर्व मार्गदर्शक, सर्व कार्यकर्ता, सेवकताई सर्वांना माझा नमस्कार. तसेच कार्यक्रमाचे आयोजक आमचे या परिसरातले जुनेदार भाऊ व त्यांच्या सोबतीला परिसरातले सर्व मार्गदर्शक ज्यांनी सूत्रसंचालन सांभाळलं, सेवक त्यांना सुद्धा माझा नमस्कार. पाचची वेळ होती आणि असे माहिती पडलं का त्या परिसरामध्ये एक शौकीनबाई त्या आजारी असल्यामुळे मरण पावल्या आणि त्यांची मय्यत थांबवलेली आहे. त्याकरता आपल्याला लवकरात लवकर तो कार्यक्रम आठवायचा आहे. आपण या मार्गामध्ये जे आलेलो आहोत आणि येण्याचे कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे. कोणी दुःखामुळे आले, कोणी व्यसनामुळे आले, कोणी अंधश्रद्धेमध्ये जे गुंतलेले होते, कोणी या मार्गामध्ये येण्याआधी परमात्माच्या हा मार्गाची चेष्टा करणारे, असे सर्वांचे आपापले अनुभव आहे. माझ्याकडे अनुभव आहे. मी सुद्धा एक व्यसनी होतो, दुःखी सुद्धा होतो. दुःख होते
आणि मार्गात येण्याआधी या परमात्मा एक मार्गाची निंदा सुद्धा माझ्या आधी झाली होती आणि अशा परिस्थितीमध्ये असताना सुद्धा बाबाने मला जवळ केलं आणि जवळ करून माझे दुःख दूर केलं, व्यसन बंद केलं आणि गरजते सुद्धा उंचावली. अशी ही जागृत परमेश्वरी शक्ती आहे. आणि आमचे महान पैकी बाबा जोंगदेजी यांनी सर्व दुःखी मानवाला जवळ केलं आणि बाबांनी सुद्धा प्रयत्नाकडे झालेल्या चुका माफ केल्या. आणि आज आपण पाहत आहोत आमच्या सेवकामध्येच आम्ही एकामेकाचा विरोध करतो. बाबांनी म्हटलेलं आहे का या मार्गामध्ये ज्यांना बी याचे असं त्यांना सर्वप्रथम आपला परिवार, आपली गरजते यांच्याकडे सर्वप्रथम लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पण आज आम्ही पाहत आहोत आम्ही स्वतःकडे बोट न दाखवता दुसऱ्याकडेच बोट दाखवण्याचे कार्य करत आहोत. आमच्या परिवाराकडे आमचं लक्ष नाही, आमच्या गरजतेकडे आमचं लक्ष नाही. फक्त आम्ही दुसऱ्याचं सांगत आहोत. आमच्या बोट दुसऱ्याकडेच असते. आणि बाबांनी या भगवंताची प्राप्ती केली. परमेश्वरी शक्तीने बाबाला जन्माला घातलं आणि बाबाकडून हे सर्व परमेश्वरी कार्य घडवून घेतले. आणि घडवल्यानंतर बाबाच्या परिवारामध्ये दुःख होते, निमित्त होतं, पण बाबाकडून ते परमेश्वरी कार्य करून आपल्या मानवी दुःखी मानवापर्यंत कसे पोहोचत ते कार्य परमेश्वरी परमात्मा एकने केले आहे. आणि बाबाला ज्या ज्या पद्धतीने भगवत कृपा प्राप्त केल्यानंतर जशी जशी परमेश्वरी शक्तींनी प्रकृती दिली त्या पद्धतीने बाबांनी आपल्याला सुद्धा कार्य करण्याची संधी दिली आहे. आमचे काकाजी वगैरे सांगतात का परमेश्वरी ही कृपा बाबांनी मंदिरामध्ये हनुमान मंदिरामध्ये प्राप्त केली. त्यानंतर बाबा मंदिरामध्ये सुद्धा जायचे न हळूहळू बाबांनी जसं जसं बाबाच्या लक्षात येत होतं तसं बाबांनी हे दुरावलं आणि बाबांनी आपल्याला छोटीशी नियमावली तयार करू 4 तत्व 3 शब्द 5 नियम सत्य मर्यादा प्रेम आपल्याला वागायचं कसं, चालायचं कसं, कार्य कसं करायचं. ज्या वाईट व्यसनामुळे आपली गरजती खालावते त्याच्यापासून आपल्याला दूर केला. पण आज आम्ही सेवक बलदाच रस्त्याने जात असतो, एकामेकाची निंदा करत असतो. आम्ही कोणते कार्य करत असताना आम्हाला स्वतःला माहीत नाही राहत आणि आमची वार्ता हवेसारखी बाहेर फैलते. ह्या पद्धतीचे आमचे कार्य होऊन राहिलेले. बाबांनी सांगितलेलं आहे, बाबा आपण ज्या दिवशी मार्गात आलो ह्या मार्गामध्ये ज्यालाही यायचे असत तर सर्वप्रथम जुन्या विचाराचं विसर्जन करणं पडते. आणि ज्या काही आपण पूजापाठ करतो मूर्तीपूजा बंद करणं पडते. बाबाच्या सांगण्याप्रमाणे मार्गदर्शक सुद्धा तेच कार्य करत आहे. पण आम्ही फक्त आपली जे काही पूजा राहते त्याचे विसर्जन करतो, घरी साफसफाई करतो आणि आमच्या आत्म्यामध्ये जे काही भरलेला राहते गडबडपणा त्याच्या परिपूर्ण विसर्जन होत नाही. आणि त्यानंतर आम्ही मार्गामध्ये यायचं म्हणून शब्द देतो आणि बाबा परमेश्वरी शक्तीला आदेश करते आणि आमच्या कार्याला सुरुवात होते. त्याग होते, नवहवन होते, दुःख दूर होते, व्यसन बंद होते ना. आणि नवहवन झाल्यानंतर हळूहळू आमचे जे जुने विचार आमच्या आत्म्यामध्ये अधिक वाढत जाते आणि आम्ही तेच कार्य करत असतो. बाबांनी आम्हाला जवळ केलं. आम्ही मला सुद्धा बाबांनी 26-27 वर्ष आले मला मार्गाशी जोडलो होतो. ज्या दिवशी मी या मार्गात आलो
मला बाबांनी जवळ केलं नसतं तर मी तुमच्या समोर बोललो सुद्धा नसतं, अशी माझी परिस्थिती होती. दारूच्या अधीन होतो, जुवा लॅटरीचे सर्व छंद होते, दुःख होते, तब्येत परिपूर्ण खालावलेली होती आणि कर्जबाजारी होतो. आत्महत्या केल्याशिवाय कोणताही उपाय रस्ता नव्हता, अशी परिस्थिती होती. बाबांनी जवळ केल्यानंतर बाबांनी कधी जीवनात मी विचार केला, मला सगळं काही मिळालं. आपण जन्माला आलो, एक दिवस जाणे आहे, पण आज आमच्या मनामध्ये असे विचार आहे, कोणाला दुःख झाले, कोणाची तब्येत बिघडली, कोणाचा ऍक्सिडेंट झाला, आमच्या मनामध्ये विचार तेच येते दुसऱ्याबद्दल. कोणी मार्गदर्शक म्हणतात त्यांनी माझे ऐकलं नाही म्हणून त्याचा ऍक्सिडेंट झाला, त्यानं माझ्या शब्दाचा अनादर केला म्हणून त्याची तब्येत खराब झाली. हे सर्व आपण जे बोलतो शंका कुशंका आमच्या भरलेल्या आहेत. त्याकरता जुन्या विचाराचं विसर्जन करणं गरजेचं आहे. आमच्यावर सुद्धा ती वेळ आहे, हाडामासाचे शरीर आहे आणि जे काही संकट आहे ते येणार आहे. आपण रस्त्याने जातो, पण आमचे कार्य अगर चांगले असले तर परमेश्वरी शक्ती आमच्या कार्यावर, आमच्या कर्मावर, आमच्या सोबत राहू, आमचे जे काही संकट आहे ते दूर करत असते. आम्ही कधी रस्त्याने चाललो, त्याचा जे संकट राहते, ऍक्सिडेंट होणार आहे, त्याकरता परमेश्वरी शक्ती कुठेतरी आपल्याला काही अडचण आणून थांबवते आणि थांबवल्यानंतर जे संकट आहे ते टळले पाहिजे म्हणून आपल्याला कुठेतरी आपली गाडी पंक्चर होतात किंवा गाडी बंद होतात, त्याकरता आमचे कार्य त्या पद्धतीचे पाहिजे. परमेश्वरी शक्तीला, बाबाला आवडणारे कार्य आपल्या हाताने झाले पाहिजे. एखाद्या व्यक्तीला आमचे कार्य आवडले नाही ते चालत, पण आमच्या बाबाला आवडणारे कार्य आपल्या हाताने व्हायला पाहिजे. मी सुद्धा या मार्गामध्ये आलो होतो, नवीन होतो, मला वाटते 2001-2ची गोष्ट असं. माझ्या भाजीपाल्याची दुकान होती आणि मी कॉटन मार्केटला, मी सुद्धा एका गाडीच्या ट्रकच्या ऍक्सिडेंट मध्ये फसलेलो होतो. माझ्यासोबत 2 लेडीज महिला होत्या, 5 महिला होत्या, त्यापैकी 2 महिला मरण पावल्या. मी सुद्धा दबलेलो होतो, साध्या काळात होतो मार्गात. पण परमेश्वरीचे शक्ती म्हणतात, माझ्या सुद्धा छाता दबलेला होता, पण परमेश्वरी कृपेनं मला काहीच झालं नाही आणि माझ्यासोबत ज्या महिला होत्या त्या 2 मरण पावल्या त्या कॉटन मार्केटला. काहीतरी आपण चांगले कार्य आपल्याला व्हायला पाहिजे. आपण एक दिवस, मला सुद्धा जायचं आहे, आपल्याला सुद्धा सर्वांना जायचं आहे. आज आम्ही ज्या दुसऱ्यावर जेव्हा बोट ठेवतो त्याला ते दुःख आले, कोणाला कॅन्सर झाला, कोणाला टीबी झाली, कोणाला असाध्य रोग झाले, आमच्या मनामध्ये शंका कुशंका होत असतात. अरे जे आमच्या नशिबात आहे ते घडणारच आहे. जेव्हा आम्ही एकामेकावर टीका टिप्पण्या करतो तर मला तर वाटते आम्हीच्या मनामध्ये आमच्या बाबावर सुद्धा परमेश्वरी कृपा प्राप्त केल्यानंतर आखरीच्या वेळेस आमच्या बाबाला सुद्धा त्रास झाला. माझे मार्गदर्शक चांदेकर बाबाजी, नामदेवरावजी चांदेकर शास्त्रीनगरला राहत होते, म्हणजे काकाजीला गुरुजीला माहित आहे. ते सुद्धा या मार्गामध्ये, त्यांना सुद्धा महारोग होता. त्याच्या अंगाची वास येत होती, दुर्गंध वास येत होती. बाजूला बसले तर ते सुद्धा बाबाकडे गेले आणि बाबांनी शब्द देऊन कार्य घेतले. मार्गदर्शक, दुःख दूर झाले, मार्गदर्शक बनले. काही दिवस त्यांनी सुद्धा 35-40 वर्ष, मला वाटते 35 वर्ष त्यांनी सुद्धा मार्गदर्शक म्हणून कार्य केले, 30 वर्ष. आणि आखरीच्या वेळेस त्यांना सुद्धा त्रास झाला. त्रास होणार आहे आपण एक दिवस जाणे, आपण सुद्धा कसं जाणार आहे, काय जाणार आहे आपल्याला सुद्धा माहित नाही. पण कोणाच्या बी दुःखावर म्हणा का कोणत्याही गोष्टीवर आपण शौकांनी टीका टिप्पणी करू नये. मागच्या वर्षीला एक आपली शौकीनबाई आपल्या घरच्या पत्नीसोबत जात होती मुलीच्या घरी, आमच्या नागपूरला देशपांडे लाऊटला राहते.
ती जात होती, जाता जाता कन्हा नदीच्या पुलावर थांबली. थांबल्यानंतर तिचे पती सुद्धा थांबले, ते सुद्धा थांबली. आणि तिच्या मनात काय विचार आला माहिती नाही. तिनं त्या कारण नदीच्या उड्डाणपुलावरून उडी मारली. नदी भरलेली होती आणि भरल्यानंतर उडी मारल्यानंतर ती बाई त्यागी शौकीन होती, पण ते बाई आखरीपर्यंत 7-8 दिवस झाले पाहिल्या, पण ते बाई मिळाली नाही. असा आपला आपण कसं मरणार आहे एक दिवस कोणालाच माहिती नाही. माझे सुद्धा मला माहिती नाही, आपलं सुद्धा आपल्याला माहिती नाही. त्या सुद्धा आपण परमात्म्याचे सेवक आहोत. आम्हाला बाबांनी तत्वशब्द नियम दिलेले आहे, सत्य मर्यादा प्रेमाने चालायला सांगितलेलं आहे. जे सांगितल्याप्रमाणे कार्य करा, एकामेकावर टिप्पण्या करू नये. आमचे रविभाऊ कार्यामध्ये मार्गदर्शक यांनी मार्गदर्शन केलं. शेलोकर बद्दल शेलोकर मार्गदर्शक जे होते, मला वाटते कामठी परिसरामध्ये पहिला का दुसऱ्या नंबरचे सेवक होते. आणि माझ्या एक परिवार कामठीला राहते. माझी काकू आणि काका मला वाटते माझ्या जन्माच्या पहिलेच ते कामठीला आले. आणि आल्यानंतर माझ्या काकाच्या घर आणि शेलोकरच्या घर हे दोन्ही घरं लागून आहेत. आणि माझी आज वय 56ची आहे. जेव्हा मी 4-5 वर्षाच्या 5-6 वर्षाच्या असताना मी माझ्या काकाच्या कुटुंबात येत होतो. इथे माझा एक परिवार इथे होता कामठीला आणि शेलोकरचे घर बाजूलाच होतं. ते कामठीमध्ये जुने सेवक असताना सुद्धा शेलोकरांनी रस्ता भटकले होते. आज मला वाटतं त्यांना सुद्धा 50 वर्षाचे सेवक होते ते. आणि रस्ता भटकल्यानंतर कार्य केल्यानंतर काही दिवसांनी ते मला वाटतं ओम परमात्मा मध्ये सुद्धा गेले, तिकडं कार्य केले. दिशा भूल झाली, ते मरण पावल्यानंतर मला वाटतं 2 मुलं होते, दोन्ही मुलं मरण पावले. दोन नातू आता आहे आणि सोनबाई सुद्धा आहे आणि ते शेलोकर आजीबाई सुद्धा आहे. आता माझी काकू मरण पावली 2-3 महिने आधी. त्याच्या आधी त्यांचे शेलोकरचे झोपडं होतं. आणि तेव्हा आता मी गेलो मागच्या वेळेस, तर मला ती अशी बिल्डिंग दिसली, 3 मजली बिल्डिंग दिसली. आणि त्या बिल्डिंगचे जे पाहिलं मी, तर मला वाटलं बाबा शेलोकर तर पूर्ण यांची दिशाभूल झाली होती. मुलगा सुद्धा मुलगा शेलोकर सुद्धा मरण पावला. आणि जेव्हा त्यांचे नातू आहे आजीबाई सुद्धा आहे. आणि मी मैतीला गेलो, त्याच्यानंतर मी त्यांच्या घरी गेलो, तर शेलोकर आजीबाई होत्या. नमस्कार घेतला त्यांनी. आणि त्यांनी शेलोकरबाईंना आपल्या सुनबाईला सांगितलं, हे अध्यक्ष साहेब आहे म्हणे मंडळाचे. मी बसलो त्यांच्या घरी आणि त्यांची पूर्ण माहिती घेतली. मी म्हटलं एवढी मोठी बिल्डिंग बनली, यांची रस्ती परिपूर्ण खालावलेली होती. तेव्हा विचारणा केली, त्याचे 2 नातू आहे शेलोकरचे. आणि त्यांना विचारलं, दोघंही मुलं त्यांची ड्युटी करत आहे आणि चांगलं त्यांना दोघाही मुलाला, मला वाटतं एकाला विचारलं, त्यांनी सांगितलं का 16 लाख रुपये मला मिळते. दुसऱ्या नातवाला विचारलं, त्याने सांगितलं मला 15 लाख रुपये मिळते. 16 आणि 15 31 लाख रुपये आम्ही दोघे भाऊ कमवतो. आणि त्यांची आजी आणि आई घेऊन ते मंडळाचे कार्य, फोटो वगैरे अजून मंडळाची त्यांची एक नवीन फोटो बदलवून ते चांगले मंडळाचे कार्य करून राहिले आहे. मी त्यांना विचारलं त्या पोरायला, तुम्हाला म्हटलं ड्युटी कशी मिळाली, तर त्यांनी सांगितलं आमचे म्हणे हरीश दादा आहे म्हणे, त्यांनी आम्हाला ड्युटी लावून दिली. तेव्हा माझ्या मनाला असं आश्चर्य वाटलं का माझ्या एका पुतण्याने, माझ्या भावाच्या मुलाने त्या दोन्ही मुलाला जेव्हा ड्युटी लावून दिली ना, 30-31 लाख रुपये ते कमवत आहे, तर मला सुद्धा समाधान वाटलं. आज ते माझ्या पुतण्या, माझ्या भाऊ मार्गात नाही, चुलत भाऊ आहे माझे, मार्गात नाही, पण त्या मुलांनी त्या दोन्ही मुलाला ड्युटीवर आपल्या ह्याच्यामध्ये लावून दिलं मुंबईला. आणि चांगलं पद्धतीने ते आपलं जीवन जगत आहे. त्यांच्या घरच्या लोकांना रस्ता सोडला, पण त्यांच्या जे नातू आहे आज त्यांनी चांगला रस्ता पकडून त्यांनी परमेश्वरी कार्य करत आहे. आपण सुद्धा हा मार्गात आलो, आपण सुद्धा हा रस्ता विसरा नको.
आणि हे शक्ती कार्य आहे, परमेश्वरी हे शक्ती कार्य आहे, हे सदैव चालत राहणार आहे. आपण एकच कार्य करायचं का आपल्या परिवाराला ही परमेश्वरी कृपा टिकून राहावं त्या पद्धतीचे कार्य करायला पाहिजे. त्यानंतर आपला मुलाचा परिवार आहे, त्यांच्या जवळ सुद्धा ही परमेश्वरी शक्ती टिकून राहायला पाहिजे त्या पद्धतीचे कार्य आपल्या परिवारानं करायला पाहिजे. नाही तर आम्ही सांगतो खूप 40 वर्षे झाले, 30 वर्षे झाले, 50 वर्षे झाले, पण आज भी आम्ही पाहता होगा 40 वर्षा पहिले भी त्याची परिस्थिती हेच होती आणि आज भी सुद्धा परिस्थिती हेच आहे. या पद्धतीचे कार्य करा नको. दुसऱ्याकडे भोट दाखवण्यापेक्षा स्वतःकडे भोट दाखवा, आपलं जीवन बनवा. आज मी तुमच्या समोर पदावर आहो, अध्यक्ष म्हणून कार्य करत आहो. मी कधी जीवनामध्ये विचार नाही केला का मी मंडळाचे अध्यक्ष बनेल म्हणून. कार्य करत चला, कार्य करत चालत असताना आमचे कर्म, आम्हाला कर्म करायचे आहे आणि कर्माचे जे फळ आहे ती शक्ती ते बाबा आम्हाला सुद्धा कळत नाही, ते मिळते. आणि कर्म करायच्या पहिले अगर आपण फळाची आशा केली तर ते त्या फळाची आम्हाला निराशाच भेटणार आहे. आज मी आता 1 वर्ष होऊन राहिला मी अध्यक्ष बनलो आणि आता काही लोक अजून पाहत असाल का समोर 5 वर्षांनी 4 वर्षांना इलेक्शन येणार आहे, मी अजून पुन्हा निवडून येणार आहे, असं सुरुवात आहे. कोणाच्या शेवगामध्ये मदत करतात, मार्गदर्शकामध्ये भगवानाचे कार्य करतात. हे आमची मानव धर्माची शिकवण नाही. आपण बाबाचे सेवक आहोत, आपण मार्गदर्शक मंडळाचे आहोत, आपण पदाधिकारी, माजी पदाधिकारी, आजी पदाधिकारी, आपण हे मंडळाचे सेवक आहोत. सर्वप्रथम आपण मी बाबाचे सेवक म्हणून आपण कार्य करायला पाहिजे. मी सुद्धा वेळ झालेला आहे आणि जे आपल्या शौकीनबाई मरण पावलेले आहे त्या शौकीनबाईला मी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळातर्फे, मी माझ्या परिवारातर्फे, माझ्यातर्फे, आपल्या सर्व शौकीनबाई बालसेवक, सर्व मार्गदर्शक मंच सर्वातर्फे त्या शौकीनबाईला श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझ्या शब्दाला इथेच थांबवतो. सर्वांना माझा नमस्कार. आणि 3 एप्रिलच्या जे आता 3 एप्रिलच्या जयंतीचा कार्यक्रम आहे बाबाचा, आपण सेवकांनी आपल्या आपल्या परिसरामध्ये जयंती निमित्त आणि बाबाची जयंती आणि पुण्यतिथी हा कार्य करण्याचा अधिकार फक्त मंडळाला आहे. पण आज आपण पाहत आहोत गावोगावी सेवक उत्सव करत आहे, सेवकाकडून भरभक्कम वर्गणी घेत असतात. पण आपल्या मर्यादेमध्ये राहून सगळ्यांनी सेवकाकडून वर्गणी घ्यायला पाहिजे. आणि बाबाची जयंती आहे, सर्वांना उत्सवात करायला पाहिजे. पण हे केक वगैरे हे कापू नये, कारण की आपल्याला माहिती आहे आपण केक कोणाच्या कापतो. तर आपण आपला वाढदिवस राहते, आपण समोर हजर राहतो तेव्हा केक कापल्या जाते. तुम्ही आपल्या आई वडिलांच्या वाढदिवसाला केक कापा, जिवंत माणसाचा केक कापा, आपला स्वतःचा कापा, पण बाबाच्या केक कापू नये. त्याच्या आधी जे काही चुकभूल झाली असं ते भगवंतासमोर शब्द ठेवा का आम्ही चुकलो बा, आणि यानंतर केक वगैरे कापा नको. आणि सेवक आणि मार्गदर्शकांनी सुद्धा सेवकाकडून मनमानी पैसे काढू नका, कारण की हा सेवक एक गरीब परिस्थितीमधून आलेला राहतो आणि आम्ही आज वर्षभर सेवकाकडून पैसे मागत राहतो. कोजागिरीचे पैसे, हळदी कुंकाचे पैसे, 3 एप्रिलचे पैसे, सेवक संमेलनचे पैसे. पण मार्गदर्शकांनी सुद्धा सेवकाच्या गरीब परिस्थिती सर्व सेवक तटस्थ नाही, कोणी रोजमजुरी वर्गाला सेवक राहते त्यांच्याकडे सुद्धा लक्ष करून कार्य करायला पाहिजे. आणि मर्यादा शिकवली आहे, मर्यादेमध्ये राहून सर्वांनी कार्य करायला पाहिजे. एवढेच बोलतो आणि मी माझ्या शब्दाला विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार. आणि आमचे
हा केक आणि हवन सुद्धा करायला नाही पाहिजे, कारण की 15 नोव्हेंबरचे जे हवन राहते आपल्या मंडळात राहते, त्यानंतर आपण सार्वजनिक सेवक संमेलन सुरू करतो. पण मनाप्रमाणे मला तर वाटतं का हवन सुद्धा आपण करायला नाही पाहिजे. त्या दिवसाला कोणी 3 तारखेला जयंतीच्या दिवशी हवन करू नये, केक कापू नये. आणि होळीच्या दिवशी आपण सुद्धा गाठी टाकू नये. मला फोटो दिसले आमच्या अध्यक्ष साहेबांच्या गड्यामध्ये, पण माजी अध्यक्ष साहेब, मी माजी अध्यक्ष साहेबाला सांगतो कोण्याही सेवकांनी याची गाठी आपल्या गळ्यात घेऊ नये. आपल्या घरी लहान मुलं राहतात, नातू राहतात, त्यांच्या गळ्यामध्ये घ्यायला पाहिजे, कारण की ही स्पर्धा आपल्यापासूनच सुरुवात होते. आज आपण घेतली तर दुसरे सेवक सुद्धा, मार्गदर्शक सुद्धा असंच करा. आमच्या माजंगर साहेबांनी सुद्धा याच्यानंतर असे कार्य करू नये. आणि आपल्याकडे नातू आहे नातीन आहे, त्यांच्या गळ्यात टाकायला लावायला पाहिजे. आणि सेवकांनी सुद्धा असे कार्य करा नको, चांगले मिळून जुळून कार्य करा. आम्ही भाग्यवान आहोत, बाबांनी आम्हाला जवळ केलं आणि आम्ही रस्ता कुठे न भटकता सरळ मंडळाचे सेवक आहोत. आणि मंडळाचे कार्य करा. आणि जे काही आमच्या मनामध्ये एकामेकाबद्दल वाईट विचार असेल त्याचे विसर्जन करा, चांगले कार्य करा, एकतेने राहा. आणि पुढल्या येणाऱ्या इलेक्शन मध्ये आतापासून तयारी करा नको. आणि मी तुम्हाला शब्द देतो, मला माझे तर म्हणणे एका जागेत जे मंचावर बसलेले आहे त्याला निवडून मी द्यायचे नाही. जे समोर बसलेले आहे त्याच्यातला चांगला व्यक्तिमत्व करायचं आणि त्यांना निवडून द्यायचं, कारण की ही जिम्मेदारी सर्वांची आहे. मी पुन्हा येईन हा विचार ठेवू नये आणि चांगला सेवक बनवून कार्य करावा. एवढंच बोलतो, माझ्या शब्दाला विराम देतो सर्वांना.